मस्त आहे ना लेमन येड. अरे त्याच्यामुळे तर पार्टीमध्ये मजा आली. याचं थोडंफार क्रेडिट मलाही जातं बरं का. हा तुलाच आहे सगळं श्रेय. सुयश सुयश तू सूर्याला दारू पाजलीस ना? हो, आता पार्टी आहे तर सगळे पितातच ना, मग त्यालाही दिली. पण मला माहित नव्हतं तो पित नाही म्हणून. नंतर त्याला आवडलं तर त्याने स्वतःहून मागून घेतलं. लेमन येड. का बिचाराला त्रास देताय? अगं चिल यार, अर्धा एक तासात होईल तो नॉर्मल. लिंबू पाणी दे त्याला. यू मीन लेमन येड. प्लीज गाईज हसू नका असं. तुम्हाला नाही माहिती तुम्ही किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय. आता तुम्हाला अशा अवस्थेत घरी सोडणार आहे? सिद्धार्थ मला काय माहित, तू मला आज घरी सोडायचंय. तुझं मला आवडलं असतं का? पण यू नो ना की रोज सकाळी 6 वाजता मला ओपीडी ला जावं लागतं. यू नो डॉक्टर साठी पेशंट फर्स्ट प्रायोरिटी असते. आणि मी सोडून आलोही असतो, पण आता मी ड्रिंक पण केली. आणि यू नो की मी ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही करत काही झालं तर. पण सूर्याने तर नकळत ड्रिंक केली आहे ना? तुझं अगं काही नाही होत त्याला. रांगडा गडी येतो, अर्ध्या पाऊण तासात होऊन जाईल नॉर्मल. यू मीन लेमन येड. दादा कसा नाही आला अजून? तेच ना, मला तर भूक लागायला लागली. दादा आल्याशिवाय कसं जेवायचं? मला तर काय जेव वाटत ना. तुम्ही असं करा, तुम्ही तिघे जेवा, मी नंतर जेवते तो आल्यावर. हा, मी नाही जेवणार. कुठे राहिला दादा? बघ ना, कुठे गेला असेल तो? काही सांगितलं पण नाही अजून. आपण जायचं का त्याला शोधायला? एवढ्या रात्रीच आपण बाहेर जायचं? नको, मला भीती वाटते. लय उशीर झालाय. पुरी घरी वाट बघत असते. निघाल पाहिजे. तुझा सूर्या, चल निघाल पाहिजे आपल्याला. चल सूर्या ठीक आहेस तू? उद्या आय मी ठीक आहे. तू आधी सांग, तू बरा आहेस का? तू ओके आहेस ना? अगं मी ठीक आहे. अगं तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. तुला सुखरूप घरी पोहोचवायचा असा शब्द सांगितला. चल लवकर. हो हो, सिद्धार्थ निघावं लागेल. बाय, लव्ह यू. थँक्यू. बाय. ए सूर्या यू आर चॅम्पियन मॅन. मला माहितीये तू झाला नीट नेशील घरी. हा येतो आम्ही. बाय बाय, टेक केअर. बाय. सूर्या हळू. सूर्या ठीक आहेस ना तू? ठीक आहे.
ए सावज निघाले, तयार राहा. तुळजा नाही आली का अजून? फोन केला होता, उशिरा येते म्हणाली. म्हणून मी तिच्या सोबत जातो म्हणत होतो. आवडॅडी लग्न ठरले तिचं. हे असं कधी पण कुठं पण कोणासोबत पण फिरते. गावात कळलं तर लोक काय म्हणतील? या गावात जालिंदर निंबाळकरच्या घराबद्दल बोलणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे चिरंजीव. आणि कोण काय बोललाच त्याचं काय करायचं तुम्हाला बी चांगलं ठाव आहे की. हा, पण एवढा उशीर झालं आता लग्न झालं की तिला घराच्या चौकटीतच राहायचंय. आणि आता बी कुठं जाणार नाही ती. दोर अजून तरी आमच्या हातात आहे. गाडी का थांबली? काय झालंय सूर्या? ऍक्सिडेंट झाला का? आता
डॅडी दोघांचे पण फोन स्विच ऑफ लागताय. एक तर एवढा उशीर झालाय, कुठं फिरत असतील काय माहिती. आतापर्यंत यायला पाहिजे होती दोघं जण. इतका उशीर कसं काय लागलाय? होय, माझा बी जीव लय कासावीस होतोय बघा त्यांच्या काळजीला. मला दोघं कुठल्या संकटात तर सापडले नसतील ना ग. डॅडी मी जाऊन येतो, दोघांना पण हुडकून आणतो. गरज नाही. रात्रीचं घरातल्या बाईनं बाहेर राहिलेलं आम्हाला आवडत नाही, तिला चांगलं माहिती आहे. तरी बी तिने घरी यायला उशीर केला, याची किंमत तिला चुकवावी लागेल. दादा कधी एकदा त्या सूर्याच्या मरणाची बातमी येते असं झाले. सातारा रोडवर तरुणाचा निर्गुण खून. आणि 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 खाली त्या सूर्याचा मेलेला फोटो. मजा येणार, मजा होणार. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. सूर्य मरणार हेच हेच ऐकायला कानातूर झालेत माझे. सूर्य मरणार, सूर्य मरणार. काय झालं साहेब? काय झालं? पोलीस मागे लागलेत का तुझ्या? तुला सांगितलं होतं ना, त्याचा जीव घेतल्यानंतर तू डायरेक्ट आमच्याकडे येऊ नकोस. साहेब आम्ही इथं जीव घेऊन नाही, जीव वाचून आलोय. म्हणजे अहो तो सूर्या, त्याने तर आमचं कातडं सोडलंय. आतापर्यंत तुम्ही म्हटलं त्याला तोडला, पण हा सूर्या हा काय साधा माणूस नाही. त्याने आम्हाला सगळ्यांना एका हाताने लोळवलं आणि आमच्यातल्या एकाचा तर हात. अरे नक्की काय झाले ते नीट सांग. आम्ही त्याला मागून पकडलं. ए आत्ताच्या आत्ता इथनं निघून जायचं, नाहीतर इथंच तुझा मुर्दा पाडीन. कळलं का? निघ. सूर्याला लयच हलक्यात घेतलंय मी, डोक्यात जायला लागलाय. आता मीच तुला मारणार. हा, मीच तुला मारणार. नाही, त्याला आता शक्तीने नाही, युक्तीने संपवायचं आहे. त्याला चक्रव्यूह आखावं लागेल आणि त्या चक्रव्यूह मध्ये त्याला तडफडून मारायचं आहे. लय दिवसातून शशिकांत सरनोबतला टक्कर देण्यासाठी कोणतरी समोर उभं राहिले. सूर्या, तू तुझी चाल खेळलास रे. आता माझ्या पुढच्या चालीसाठी तू तयार राहा. वाजले किती? वाजले किती?
वाजले किती? आम्हाला इतका उशीर झाला. वाजले किती? आम्हाला इतका वाजले किती? आम्ही विचारलं वाजले किती, त्याचं उत्तर द्यायचं. घरचे नियम माहित नाहीत का तुला? आम्ही जरा का तुझी दोरी सैल सोडली, तुला वाटायला लागला आपण पाहिजे तिकडे जाऊ शकतो, पाहिजे तसं वागू शकतो. लग्न ठरलंय तुझं, दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस तू. घराच्या मर्यादा पाळायला शिक. उद्यापासनं घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. आता तुझं या घराबाहेर पाऊल पडल ते तुझ्याच लग्नाच्या मांडवात जायला. डॅडी तिची काय चूक नाही हो. तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल मला द्या. हो, माझी गाडी बंद पडली म्हणून उशीर झाला होता. अरे इथे उशीर होण्याचा नाही रे बाबा. तिच्यासाठी काय बरोबर आहे काय चूक आहे हे करण्याचं आहे, ते तिला कळत नाही. ते तिला कळायला होत हाय. आता तूच सांग, मोठमोठे मंत्री येणार, जिल्ह्यातली नामधारी माणसं येणार हिच्या लग्नाला. तिथे हिच्या मैत्रिणीमधली 4 टाळकी बोलवायची राहून गेली असती, काय बिघडलं असतं? आता आली असेल ना अक्कल ठिकाणावर. डॅडी उद्यापासून आहे ना ही बाहेर जाणार नाही, काळजी मी घेतो. भाऊ आहे ना हिचा मी, हिच्या चांगल्यासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे की मी पण. ऐक, शिका जरा. याला म्हणतात जबाबदारी घेणं, नाहीतर तुम्ही. डॅडी पण तुझ्याची काही चूक नाही हो. अरे सूर्य आले का अजून तू तिथंच आहेस? अरे बापाचं काळी आहे रे माझं. राग येणार नाही का? पोरगी रात्री उशिरा घरी आली, राग आला, वाजवली काना खाली, राग गेला. आता इसरायचं सगळं. लग्नाच्या तयारीला लागायचं. ये आता. ये. तुळसा, मला माफ कर पोरी. आमच्या समोर यांनी तुझ्यावर हात उचलला. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. माफ कर मला. त्यांनी तुला मारलं, पण आमच्या गालावर वळ उठले. तुझं दुःख नाही बघवत पोरी आम्हाला, पण आपली या पिंजऱ्यात मी सुटका नाही. तू आता याची सवय करून घे. घरात चल. मला नाही जगायचं या पिंजऱ्यात. मला नाही जगायचं हे असं गुलामासारखं आयुष्य. मला माझा आभाळ शोधायचं, माझी स्वप्न पूर्ण करायची. पण हे सगळे माझ्यासमोर हा पिंजरा घेऊन का उभे आहेत? कशी बाहेर पडू मी या पिंजऱ्यातून? मला काहीच कळत नाहीये.